श्री स्वामी समर्थ महाराजांची सत्यकथा। मंगळवेढा येथे स्वामी औदुंबराखाली आसनमांडी घालून बसलेले असायचे। गावोगावचे लोक स्वामींच्या दर्शनाला नित्य येत असत। त्यांच्याजवळ आपल्या अडचणी, मनातील दुःखे मोकळी करायचे। स्वामी प्रत्येकाला दुःखसंकटातून सोडवित। स्वामींच्या सहवासात लोकांना खूप आनंद मिळत होता। काही भाग्यवान भक्त नित्य स्वामींच्या दर्शनाला येत। त्या गावात एक कोष्टी राहत होता। तो स्वामींच्या दर्शनाला सकाळ संध्याकाळ येत असे। स्वामींच्या चरणावर मस्तक ठेवून आशीर्वाद मिळाला की आनंदाने तो घरी निघून जायचा। एके दिवशी संध्याकाळी कोष्टी हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, स्वामी, आज माझे वडील वारीबरोबर पंढरपूरला गेले। मला पांडुरंगाच्या दर्शनाला येण्यासाठी आग्रह करीत होते। मी त्यांना सांगितले की स्वामींच्या रूपाने मी रोजच पांडुरंगाचे दर्शन घेतो। तेव्हा स्वामी त्याच्याकडे पाहून फक्त हसले। 2-4 दिवसांनी आषाढी एकादशीच्या दिवशी कोष्ट्याला स्वप्न पडले। स्वप्नात स्वामींनी दर्शन दिले व त्याला जवळ घेतले आणि म्हणाले, माझ्या भक्ता, ह्या क्षणी तुझे वडील पंढरपुरात विठ्ठलाचे दरबारात वैकुंठवासी झाले। ते खूप पुण्यवान म्हणून त्यांचा प्रत्यक्ष विठ्ठलासमोर पंढरपुरात स्वर्गवास झाला। कोष्टी आता पोरका झाला होता। तो अतिशय गरीब होता। भिक्षा मागून तो उदरनिर्वाह करू लागला। तो महाराजांचे रोज दर्शन व सेवा करीत असे। महाराजांना त्याची खूप दया येत असे। एकदा परत त्याच्या स्वप्नात येऊन महाराजांनी सांगितले की तुझ्या वडिलांनी त्यांचे पश्चात तुझा योगक्षेम नीट चालावा म्हणून तुझ्या घराच्या मागील अंगणात जे तुळशी वृंदावन आहे त्याखाली खूप धन पुरून ठेवले आहे, ते तू घे व सुखात आनंदात दिवस काढ। स्वप्न संपले तेव्हा कोष्टी जागा झाला। त्याला क्षणभर स्वप्नाचा अर्थ कळेना। वडिलांचा स्वर्गवास झाल्याचे दुःख तर होतेच, परंतु वडिलांनी आपणासाठी धन जपून ठेवले आहे हे स्वामींना कसे समजले? ह्या गोष्टीचा त्याला विचार पडला। तो मागील अंगणात गेला आणि खणून पाहिले तर त्याला तो धनाचा हंडा मिळाला। स्वप्नातील दृष्टांत खरा झाला। त्याच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही। ते धन घेऊन कोष्टी स्वामींकडे गेला। त्यांना साष्टांग नमस्कार घालून सर्व धन त्यांच्या पायावर ठेवले आणि वर तुळशीचे पान ठेवले। तेव्हा स्वामी मंद हसले आणि म्हणाले, मला काय करायचे आहे हे धन? वडिलांनी तुझ्यासाठी हे ठेवले आहे। तू त्याचा योग्य वापर करून सुखाने राहा। परत स्वामींच्या पायावर त्याने मस्तक ठेवून आनंदाश्रूंनी त्यांच्या चरणावर अभिषेक केला। तो कोष्टी पुढे खूप धनसंपन्न तर झालाच, परंतु स्वामींकडे येण्याचा त्याचा दिनक्रम कधीच बदलला नाही। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।